पण हे केवळ बदलून थांबवणं शक्य नाही. यामध्ये गुन्हेगारीची पार्श्वभूमी काय आहे, गुन्हेगारांची काय पार्श्वभूमी आहे, याचे पायामुळे खणले गेले. त्यात गुन्हेगारीवर वचक राहिलेला नाही. अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय देखील सुरू झाले. परत माग येऊन त्याच्या अंगावर ती गाडी घातली म्हणजे त्याला चिरडून मारण्यात आलं आणि परत माग आणून त्याच्या अंगावर गाडी घातली. हावल्या त्या फारमध्ये नाही तुम्ही त्या फार वाचू शकता. याचा अर्थ त्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनही राहतेचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या बदलीबाबतचा आजचा व्हिडिओ आहे. गेल्या काही दिवसात राहता शहर आणि तालुक्यातील गावांमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं अनेकांनी सांगितलं, बोललं, चर्चा केल्या. आज आपल्याबरोबर कायदेतज्ञ, ज्येष्ठ विधिज्ञ आणि अभ्यासक, एका पोलिसी घटनेतील सामान्याची बाजू घेणारे ॲडव्होकेट प्रवीण गांधी आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर दुसरे सहभागी आहेत आपल्याबरोबर ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ, की जे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि तिसरे राहत्यातील गुन्हेगारी संदर्भात सातत्याने बातम्या प्रकाशित करणारे नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी समीर बेग आपल्याबरोबर आहेत. आपण सुरुवात करणार आहोत ॲडव्होकेट प्रवीण गांधी यांच्यापासून. प्रवीणजी, गेल्या काही दिवसापासून राहता शहरातील गुन्हेगारीकडे तुम्ही कसं बघतात? नुकतीच घडलेली एक घटना देखील आहे. नक्कीच जी झालेली घटना आहे ती अत्यंत राहता ग्रामस्थांसाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यापूर्वीच्या अशा घटना झालेल्या नव्हत्या. किंबहुना की जी घटना झाल्यानंतर जे काय पुढं घडलेलं आहे, ज्या पद्धतीने ज्या पोलिसांची जी भूमिका होती त्या संदर्भामध्ये आम्ही शंका उपस्थित केल्या होत्या. त्या पद्धतीने आजच मला कळलं की त्या वादग्रस्त PI नितीन चव्हाण यांची बदली पण झाली आहे. पण हे केवळ बदलून थांबवणं शक्य नाही. यामध्ये गुन्हेगारीची पार्श्वभूमी काय आहे, गुन्हेगारांची काय पार्श्वभूमी आहे, याचे पायामुळे खणले गेले पाहिजे. कारण प्रवीणजी, त्या दिवशी तुम्ही देखील पोलीस स्टेशनमध्ये होतात, ज्यावेळेस सामान्य लोकांचं ऐकून घेतलं जात नव्हतं, त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. ओमकार दीपक गायकवाडच्या मृत्यूनंतर, दुर्दैवी मृत्यूनंतर तुम्ही एक प्रचंड आक्रमक आणि भावनिक देखील भूमिका घेतली. पोलीस स्टेशनमधला तुमचा अनुभव कसा होता? नक्कीच ज्या वर्दीमध्ये पोलीस घालतात, म्हणजे ती वर्दी एकेकाळी मी पण घातलेली होती. त्या वर्दीचा एक काय अनुभव असतो आणि काय असतं लोकांसाठी त्यांनी करायला पाहिजे, त्या दृष्टीने कुठलंच काही घडत नव्हतं. मुळात म्हणजे पोलिसांची भूमिका ही टोटली संशयास्पद होती त्या ठिकाणी. आणि त्याबद्दल तर म्हणजे आता यावेळेस बोलणं चुकीचंच होईल की काय आपण म्हणजे आणखी काही बोलायला पाहिजे. मुळात आता जे सर्व ग्रामस्थांनी जो काय विश्वास दाखवला आमच्यावर, तातडीने सर्व ग्रामस्थ इथं आले, याबद्दल तर मी सर्व ग्रामस्थांचं धन्यवाद करतो की त्यांनी हे जे गुन्हेगारीला जे कोणी खतपाणी घालत होते किंवा काय करत होते यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने तिथं मोर्चा टाईपच सगळ्यांनी केलं आणि लोकांनी एक त्या संदर्भात एक समस्या ज्या लोकांच्या होत्या की कसं काम चालतं, कसं पोलीस स्टेशननी काम करायला पाहिजे होते, त्या संदर्भात एक विरोध दर्शवला. तो अगदीच म्हणजे स्वागतार्ह आहे की राहतेची जनता ही आता बदललेली आहे. राहत्याच्या जनतेला भयमुक्त राहता पाहिजे. निश्चितच. पण त्या दिवशी तुमचं अनेकांनी कौतुक केलं आणि तुमचे आभार देखील मानले. तर ॲडव्होकेट प्रवीण गांधी हे सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. पोलीस स्टेशनमध्ये त्या दिवशी जे झालं, गॉडफादर मीडिया देखील उपस्थित होता आणि बऱ्याच जणांनी गॉडफादर मीडियाशी बोलताना सांगितलं की ॲडव्होकेट प्रवीण गांधी यांनी अतिशय खंबीरपणे बाजू मांडली आणि त्याचमुळं बहुतेक सदोष मनुष्यवधाचा BNS 105 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या शिक्षेची व्याप्ती पण मोठी आहे त्यामध्ये असणारी. आणि पोलिसांचा तपास चालू आहे. पण जो काय तपास चालू आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी आणखी काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होत आहेत का, या गोष्टींचा कोणी मास्टर माइंड आहेत का, या आरोपींना कोणी खतपाणी देत आहे का, किंवा आता समजा आरोपींच्या बद्दल या गुन्ह्याची जर व्याप्ती, की गावात एक अशी चर्चा आहे की या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने जर सखोल जर तपास केला तर आणखी कोणी आरोपी निष्पन्न होणार आहेत. त्या दृष्टीने तपास झाला पाहिजे. नंतर या आरोपींच्या बाबतीत पण मला एक सांगायचं ठरलं, ते हे जे आरोपी आहेत, काही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत, मग त्यांच्या देखत पोलिसांची कशी भूमिका आहे की त्यांच्या अजून काही कशी कारवाई करता येईल का, की मकोकासारखं काही सेक्शन लावून त्या पद्धतीने करता येईल का. आणि सर्वात महत्त्वाचं, या गुन्ह्याची SIT चौकशी झाली पाहिजे.
निश्चितच SIT चौकशीची मागणी केलेली आहे. आपल्याबरोबर ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ आहेत, एक राजकीय जाणकार आणि सामाजिक कार्यकर्ते. रामभाऊ, काय सांगाल, कसं बघतात? राहत्यात गुन्हेगारी वाढतीये आणि या गोष्टी म्हणजे वारंवार घडतायत. काही दिवसांपूर्वी टाक गल्ली ते सर्वे नंबर 340 त्या ठिकाणी देखील एक घातपाताची घटना आहे. गेल्या अनेक वर्षाचा जर आपण या ठिकाणचा इतिहास बघितला सर, तर खरोखर राहत्यात गुन्हेगारीवर वचक राहिलेला नाही. अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय देखील सुरू झालेले आहेत आणि हे अवैध व्यवसायांना खतपाणी कोण घालतं याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कारण गुन्हेगार हा कोणत्याही जातीचा आणि धर्माचा नसतो. गुन्हेगारांचं जे कृत्य आहे हे केवळ काहीतरी अनितीने, अमार्गाने, गैरमार्गाने काहीतरी मिळवण्यासाठी हे कृत्य केलं जातं. याच्यामध्ये राहता पोलीस स्टेशनचा जर आपण काही वर्षाचा आलेख जर बघितला तर गुन्हेगारी ही वाढत गेलेली आहे, कमी झालेली दिसून येत नाही. आणि खऱ्या अर्थानं आपल्या राहतेकरांच्या आणि नागरिकांना या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी भांडावं लागतं, एखादा गुन्हा दाखल करण्यासाठी भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव आहे. निश्चितच ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ यांनी देखील चांगला मुद्दा मांडलेला आहे. आपल्याबरोबर याविषयी वारंवार बातम्या करणारे, वार्तांकन करणारे, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे पत्रकार समीर बेग आहेत. तुम्ही सातत्याने राहता पोलीस स्टेशन विषयक अनेक बातम्या दिल्या की जे अनेक पत्रकार देत नव्हते. नेमकं काय हेतू होता किंवा तुम्ही राहत्याकडं कसं बघता? हेतू एकच होता का राहत्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचा राज्य प्रस्थापित व्हावा. मागील काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एक गंभीर स्वरूपाच्या घटना वारंवार घडत गेल्या. त्याच्यामध्ये एका निष्पाप व्यक्तीला ते सांगतात का पैशाच्या व्यवहारातून घडलेली घटना आहे, परंतु ती पैशाच्या व्यवहारातून नाही, ते गुन्हेगारींमधून घडलेली घटना आहे. कारण की एक सराईत गुन्हेगार एका व्यक्तीला टायरमध्ये जाळून मारून टाकतो, त्याचे पुरावे नष्ट करतो आणि त्याच्यानंतर मग 4 महिने काही कालांतराने 15-20 दिवसानंतर त्याला धरून आणण्यात येतं. त्याच्यानंतर मग परत एक घटना घडती राहत्या शहरामध्ये का जत्रेमध्ये छेडछाड होती. त्या छेडछाडीच्या रूपांतर पुढं भांडणामध्ये होतं. मग त्या यात्रेला गालबोट लागतं. त्याच्यानंतर परत एक कुऱ्हाडीचा एक मॅटर आहे. त्याच्यानंतर आता हे गायकवाडचा एक मॅटर आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे, मी वारंवार लिखाण केलेलं आहे या गोष्टीवर का राहत्या शहरातले जे पोलीस प्रशासन हे मिस्टर इंडिया झालेली आहे. यांना हे काहीच दिसत नाही आहे का या राहत्या शहरात गुन्हेगारी होती आहे, या राहत्या शहरात हिटँड्रनचे केसेस चालू आहे, या राहत्या शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक वाढतात आहे, त्यांचा वावर राहत्या शहरात वाढतोय. त्यानंतर ही जी घटना घडली या हिटँड्रनची, त्याच्या 2 दिवस पूर्वीच मी बातमी केली होती का राहत्या शहरात जीव घेणे स्टंट मोठ्या प्रमाणात होतात आहे आणि त्या 2 दिवसानंतर ही घटना घडली. आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर पोलीस ज्या दिवसापासून हे जे पोलीस निरीक्षक आहे राहत्या शहराचे नितीन चव्हाण हे आलेत, त्या दिवसापासून तर आजपर्यंत राहत्या शहरात कायदा सुव्यवस्थेचे पूर्ण 12 वाजलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बदलाची खूप गरज होती आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने हा बदल करून राहत्या शहराशी न्याय दिलेला आहे. मी एवढंच सांगू इच्छितो. ती जी घडलेली घटना होती हिट अँड रनची, जे ओमकार दीपक गायकवाड यांचा मृत्यू प्रकरण, गावामध्ये अशी चर्चा आहे की याच्यामध्ये आणखीन काही आरोपी आहेत किंवा या घटनेची, त्या गाडीची सखोल चौकशी अद्याप झाली नाही. याकडे तुम्ही पत्रकार म्हणून कसं बघता? तुम्ही जर FIR जर वाचली तर त्या FIR मध्ये ती जी आजी आहे, ती जी FIR देणारी महिला आहे, ती महिला असं सांगते, प्रत्येक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पत्रकारांनी बातम्या केलेल्या आहे, त्या मी पण ती बातमी केलेली आहे. ती महिला असं सांगते का ते माझ्या नातूच्या अंगावर गाडी टाकली, ते पुढे गेले, परत मागं येऊन त्याच्या अंगावर ती गाडी घातली, म्हणजे त्याला चिरडून मारण्यात आलं आणि परत मागं आणून त्याच्या अंगावर गाडी घातली. हा उल्लेख FIR मध्ये नाही, तुम्ही ती FIR वाचू शकता. याचा अर्थ त्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनही पुढे आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये आणखीन काही नावं आहेत, त्यांना काढण्यात आलं असंही गावामध्ये चर्चा आहे आणि ही चर्चा त्याच ठिकाणी होत होती ज्या ठिकाणी हे सगळं घटना घडत होती. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते आणि गुन्हा दाखल करून घेण्यासाठी स्वतः डेप्युटी साहेबांना या ठिकाणी यावं लागलं.
त्या नागरिकांना शांत करावं लागलं, त्याच्यानंतर तो गुन्हा दाखल करून घ्यावा लागला. मग जर डेप्युटी साहेबांना राहता पोलीस स्टेशनला येण्याची गरज पडतीये तर मग राहता पोलीस स्टेशनच्या PIनी ती तत्परता दाखवून तो गुन्हा दाखल करून का नाही घेतला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न उपस्थित का होतो तर याच्या मागे काही आर्थिक देवाणघेवाणीचे धागेदोरे आहेत का, हा पण प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यानंतर ती गाडी कोणाची, तो गाडी पूर्वी चालवीत कोण होतं, त्यानंतर हे जर एकंदरीत आपण जर ही पूर्ण घटना जर पाहिली तर हा सगळा पैशाचा माज आहे. पैशाचा माज का आहे तर अवैध धंद्यातून येणारा पैसा, काळा पैसा, त्याच्यानंतर आता हे सांगितलं नाही पाहिजे, परंतु तसं जर पाहिलं गेलं सखोल चौकशी जर केली तर हे लिंक तिथपर्यंत पोचतं का गर्भलिंग चाचणीचा धागेदोरे पण राहत्या शहरात खूप मोठ्या प्रमाणात आहे. याची पण चौकशी या पोलीस प्रशासनाने या माध्यमातून करण्यात यावी. राहत्याचे PI नितीन चव्हाण यांच्या कारकिर्दीत काय काय झालं हे आपण ॲडव्होकेट प्रवीण गांधी, ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ आणि राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार जे क्राईम विषयक बातम्या वारंवार लिहितात समीर बेग यांनी आपल्याला सांगितलं. नवराष्ट्र नितीन चव्हाण यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर SP ऑफिसमधील नियंत्रण कक्षातील PI सरोदे हे राहत्यात येत आहेत. त्यानंतर या ठिकाणी रणजित गलांडे की जे पूर्वी नितीन चव्हाण यांच्या अगोदर राहत्यात PI म्हणून कामकाज करायचे, त्यांची बदली शिर्डी या ठिकाणी मेरिटवरती झालेली होती. शिर्डीतील गुन्हेगारी हटवण्यासाठी रणजित गलांडे यांची बदली त्या काळात म्हटलं गेलं की विखे पाटलांनी खास बाब म्हणून त्यांची बदली शिर्डीतील गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी झाली. आता राहत्यात घडत असलेले इतके वेगवेगळे गुन्हे, त्याची पार्श्वभूमी जर बघितली तर नवीन येणारे PI सरोदे हे प्रकरण कसं हाताळतील याकडे आता राहतेकरांचं लक्ष लागून आहे. या नवीन PIचं स्वागत करण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील 2 नंबरचे कार्यकर्ते सरोदे साहेबांचा सत्कार करायला राहत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये येणार का, आणि त्या फोटोंचा गैरवापर करून पुन्हा एकदा राहत्यातील PI माझ्या किती जवळचा आहे हे दाखविण्यासाठी ते कोण कोण सत्कार करायला पोलीस स्टेशनला येणार याकडे देखील गॉडफादर मीडियाचं लक्ष राहील. हर्षी सह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, राहता.